नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, हित आहारोपयोग, हित आहारोपयोग एक एवं पुरुष वृद्धिकरो भवति, पुरुष वृद्धिकरो भवति, अहित आहार उपयोगः पुनर्व्याधी निमित्त येती, पुनर्व्याधी निमित्त येती. म्हणजे हितकारक आहाराने आपली जी शक्ती आहे, स्वास्थ्य जे आहे त्याचं वर्धन होतं आणि अहितकारी असं जर आहाराचं सेवन केलं तर रोगाची उत्पत्ती होते. बरोबर मित्रांनो, आपल्याला सकस पौष्टिक असा आहार घ्यायचा आहे. आणि आहार म्हटलं किंवा पथ्य म्हटलं तर आपल्याला आयुर्वेदाची आठवण येते. तर आयुर्वेदासोबत आज आपण अशा अवयव, जो लहानसा अवयव आहे पण 80% जे ज्ञान आहे, माहिती आहे, ते त्या अवयवाद्वारे मिळते. बरोबर, डोळा आणि आयुर्वेद याच्याशी निगडीत असा आजचा आपला विषय आहे. तर आजचा आपण विषय पाहूया. आजचा आपला विषय आहे डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद. बरोबर, आजचा आपला विषय आहे डोळ्यांच्या पडद्यांना येणारी सूज आणि आयुर्वेद. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया वैद्य आबासाहेब गर्दे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय तुमच्याशी करून देतो. वैद्य आबासाहेब गर्दे, आपण तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात, नेत्ररोग तज्ज्ञ आहात. आपण MS केलेलं आहे नेत्ररोग या विषयामध्ये. डॉक्टरांचा विषय अजून सांगायचं झालं तर आपण संचालक आहात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे. डॉक्टरांच्या गाठीला 17 वर्षाचा अनुभव आहे आणि आयुर्वेदिक पद्धतीने आपण वैद्यकीय सेवा समाजाला देत असतात. आणि स्पेशली लहान मुलांचं किंवा लहान मुलांचे विकार म्हणा, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, सर्व वाताचे आजार, मेंदूचे विकार यावर देखील यशस्वीरित्या डॉक्टर साहेबांनी चिकित्सा केलेली आहे. चांगले यश त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि सरांचा हातखंडा म्हणजे डोळ्याचे जे दुर्धम आजार आहेत त्यावर सरांचा हातखंडा आहे. उपचार देण्यात सरांचा हातखंडा आहे. आणि सरांच्या वैद्यकीय सेवेविषयी जर सांगायचं झालं तर त्यांच्या दवाखान्याची मुख्य शाखा जी सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. तसेच इतर शाखेत म्हणजे सदाशिवपेठ पुणे येथे आणि मुंबईत शिवसेना भवन जवळ दादर येथे आणि ठाणा, नाशिक, सांगली येथे डॉक्टर साहेब स्वतः उपलब्ध असतात. आणि सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, नागपूर येथे देखील डॉक्टर साहेब आपली वैद्यकीय सेवा पुरवत असतात. तर असे तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहे. पुन्हा एकदा डॉक्टर साहेब तुमचं स्वागत करतो. तर आजचा आपला जो विषय आहे डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज, तर ते म्हणजे नक्की काय आणि डोळ्यांवर काय परिणाम होतो किंवा दृष्टीवर काय परिणाम होतो ते कृपया आम्हाला सांगा. खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. कोणत्याही अवयवाला सूज येणं ते केव्हा यायला लागतं, म्हणजे काही स्थानिक स्वरूपातल्या गोष्टी असतात आणि काही क्रोनिक किंवा मोठ्या आजाराशी संबंधित लक्षणं आहेत. तर आता उदाहरणच द्यायला झालं तर ज्यावेळेला आतड्यांना सूज यायला लागते त्यावेळेस सिम्पटम काय दिसायला लागेल की त्या अवयवाचं, ज्या अवयवाला सूज येते त्या अवयवाचं फंक्शन ज्यावेळेस सूज यायला लागते त्यावेळेस हंपर व्हायला लागतं. आता आतड्यांचं काम काय, पचन करणं. म्हणजे डिओडिनम जो पार्ट आहे तो असो, आमाशय म्हणजे अप्पर स्टमकचा पार्ट आहे जिथं अन्नाचं स्टोरेज केलं जातं, जिथं अन्न पचतं त्याला डिओडिनम म्हणतो. आणि म्हणजे त्यानंतरची खालची लहान आणि मोठी आतडी, कुठं सूज आहे त्यानुसार तिची सिम्पटम रिफ्लेक्ट होत असतात. जर आमाशयाला सूज यायला लागेल तर नॉशिया व्हायला लागेल, अन्न जाणार नाही, उलटीचं सेन्सेशन व्हायला लागेल. तसं मोठ्या आतड्याला लहान आतड्याला सूज यायला लागली तर पोटाशी संबंधित तक्रारी, पोट दुखणं, खाल्लेलं न पचणं, अपचनाच्या तक्रारी उत्पन्न व्हायला लागतात.
हे ज्या वेळेला पचनाशी संबंधित आतड्यांशी संबंधित सूज असेल तर आपल्याला जशी लक्षणं दिसतात तशी प्रत्येक वेळेला प्रत्येक अवयवाशी संबंधित जर सूज असेल तर त्याची मोठ्या प्रमाणात लक्षणं दिसतात. पण ही सूज ज्यावेळेला सांध्यांच्या बाबतीत असेल, ज्यावेळेला इतर मानेच्या बाबतीत असेल, मणक्यांच्या बाबतीत असेल तर ते पेन ह्या स्वरूपात दिसायला लागतं किंवा त्यांचं फंक्शन म्हणजे पाठीच्या मणक्याला जर सूज यायला लागली तर तुमचं बेंडिंग कमी होईल, तुमचं मुवमेंट हालचाल कमी व्हायला लागेल. पण हेच ज्या वेळेला व्हायटल ऑर्गनच्या बाबतीत जेव्हा नाजूक अवयवांच्या बाबतीत सूज यायला लागते त्यावेळेला मात्र ते व्हायटल ऑर्गन कायमस्वरूपी निकामी होत असतात. म्हणजे आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर आशमरी किंवा मूतखडा व्हायला लागला की मग तो किडनीत मूतखडा आहे त्या युरेटरमध्ये आहे का ब्लॅडरमध्ये. जर युरेटर किंवा किडनीमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात स्टोन असेल त्याचा किंवा एखादा स्टोन आहे पण मोठ्या आकाराचा असेल आणि त्यानं लघवीचा अवरोध व्हायला लागला किंवा मूत्राचा अवरोध व्हायला लागला तर लघवी किडनीच्या बाजूला साठायला लागते आणि किडनीला सुजायला लागते. हे खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला व्हायला लागतं किंवा वारंवार व्हायला लागतं, खूप दिवस ही सूज राहायला लागली की मग मात्र किडनीचे ज्या पेशी आहेत त्या मरायला लागतात आणि वारंवार किडनी स्टोन होऊन, वारंवार पाणी साठून, वारंवार किडनीला सूज यायला लागल्यानंतर मग किडनी फेल्युअरकडे लक्षणं दिसायला लागतात आणि मग किडनी फेल्युअरमध्ये पेशंट जायला लागतो. हे सांगण्याचं कारण असंच प्रत्येक अवयवाच्या बाबतीत आहे. हेच तुम्ही मेंदूच्या बाबतीत घ्यायला लागलात तर मेंदूचं फंक्शन काय, सगळ्या शरीराच्या क्रिया ज्या आहेत त्याचा कंट्रोल करणं किंवा त्या व्यवस्थित करून घेणं हे काम मेंदूचं आहे. ज्यावेळी मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सूज येते त्या सेंटरशी निगडीत शरीरातल्या त्या भागांचं काम हे अवरोधित व्हायला लागतं, बंद पडायला लागतं किंवा तात्पुरत्या स्वरूपात त्याची हानी व्हायला लागते. हेच ज्या वेळेला डोळ्यांच्या बाबतीत व्हायला लागतं, डोळ्याच्या पडद्याला सूज यायला लागते त्यावेळेला मात्र ती दृष्टीशी संबंधित होतं. डोळ्याच्या वेगवेगळ्या भागात सूज येते, काळ्या बुबुळाला सूज येते, युव्हीएल ट्रॅक म्हणून आहे जो दिसण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे त्याला सूज येते, त्याला युव्हीआयटिस म्हणतात. आणि पडद्यालाही सूज येते त्याला रेटिनल इडिमा म्हणतात. मग त्यात वेगवेगळे भाग आहेत, त्याची कारणे वेगवेगळे, त्याचा ओहापोह टप्प्याटप्प्यात आपण करूयातच. पण ज्या वेळेला ही सूज यायला लागते ती येण्यामागचं कारण काय, कोणत्याही अवयवाला जसं किडनीच्या बाबतीत स्टोन सांगितलं, आतड्यांच्या बाबतीत सूज यायला अपचनाशी संबंधित यायला लागलं. याचा अर्थ काय, जसं शुगर हा मेटाबॉलिक म्हणजे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर सांगितला जातो तसं ज्या वेळेला कोणत्याही अवयवाची शरीरातल्या कोणत्याही भागाला सूज यायला लागली तर समजून घ्यावं की त्या अवयवाशी निगडीत चयापचय क्रिया हॅम्पर झाली. चयापचय म्हटलं की लोकांना प्रश्न पडेल, अरे चयापचय म्हणजे आपलं मोठ्या आतड्याशी संबंधितच गोष्ट आहे. तर तसं आयुर्वेद मानत नाही. आयुर्वेदानुसार 3 दोष आणि 7 धातू वर्णन केलेले आहेत. वात, पित्त, कफ आणि धातू जे आहेत तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर प्रत्येक धातूची चयापचय क्रिया आहे तशी प्रत्येक अवयवाची चयापचय क्रिया आहे. म्हणजे पुढचा धातू मागच्या धातूचा जो आहे म्हणजे आता रसधातू जो आहे हा रक्तधातूचा अन्न आहे. हे सांगण्याचं कारण असं की ज्या वेळेला अग्नी ह्या धातूंचा कमी व्हायला लागतो, ज्या वेळेला त्या अवयवांचा अग्नी कमी व्हायला लागतो, ज्या वेळेला त्या अवयवाचे चयापचय क्रिया हॅम्पर व्हायला लागते त्यावेळेला दोषांचा संचय व्हायला लागतो. त्याला साध्या सोप्या भाषेत शोथ किंवा सूज म्हणतात. मग ती किडनीला सूज असो, ती आतड्यांना सूज असो, ती हृदयाला सूज येऊ दे किंवा ती डोळ्याला येऊ दे नाही तर मेंदूला येऊ दे, त्या अवयवाशी निगडीत चयापचय हॅम्पर व्हायला लागलं की मग मात्र त्याचा परिणाम सूजेच्या स्वरूपात यायला लागतो. मग बऱ्याचदा काय होतं, पडद्याचा आधुनिक शास्त्रानुसार पडद्याला वेगवेगळे 10 लेयर आहेत, त्यातल्या 1-2 लेअरमध्ये ते पाण्याचा संचय होतो, म्हणजे जे टॉक्झिन्स आहेत ते द्रवरूपात तिथं संचय व्हायला लागतात आणि मग त्याचा परिणाम आपल्याला पडद्याच्या फंक्शनिंगच्या बाबतीत होतो. सुरुवातीला बऱ्याचदा लोकांना लक्षातच येत नाही, एका डोळ्याला सूज आलेली असते, दुसरा डोळा चांगला असतो, लक्षातच येत नाही. आणि जशी किडनीला सूज आल्यावर वेदना होतात, स्टोन असल्यावर वेदना होतात, आतड्याला सूज आल्यावर वेदना होतात, तसं प्रत्येक वेळेला डोळ्याला सूज आली पडद्याला सूज आल्यावर वेदना होतीलच असं नाही. काही रुग्णांमध्ये होतात, काही रुग्णांमध्ये होत नाही. त्यामुळे काही रुग्णांना लक्षातच येत नाही. ज्या वेळेला दोन्ही डोळ्यांवरती परिणाम दिसायला लागतो, दोन्ही डोळ्यांवरती परिणाम होऊन दिसणं कमी व्हायला लागतं आणि मग ज्यावेळेला अशा वेळेला ज्यावेळेला रुग्णालयात जातो, आमच्यासारख्या वैद्यांकडे येतो, ज्यावेळी त्याच्या डोळ्यांची नाडीची तपासणी केली जाते त्यावेळेला लक्षात येतं याच्या तर पडद्याला सूज आली. म्हणजे हे सांगायचं कारण डोळ्याच्या बाबतीतलं चयापचय हॅम्पर झालं. जसं पोटाच्या बाबतीत आहे, खाल्लेलं अन्न आहे, खाल्लेल्या अन्नाचा पचणार आहे, त्याचा आहार रस तयार होणार आहे आणि आहार रसाचा मग रसधातू तयार होणार आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या अन्नापासून जे शुक्रापर्यंतची जी प्रोसेस आहे ही धातूंची जशी प्रोसेस आहे तसंही डोळ्याच्या बाबतीत आहे.
जो सार भाग डोळ्याला पुरवला जाणार आहे, जो सार भाग डोळ्यापर्यंत पोहोचणार आहे, जे न्यूट्रिशन डोळ्यापर्यंत पोहोचणार आहे, ते जर पचन हॅम्पर झालं, ते जर पचवलं गेलं नाही किंवा डोळ्याचं पोषण त्या पद्धतीनं केलं गेलं नाही किंवा होत नसेल, तर मग त्याचं सॅच्युरेशन कुठं तर डोळ्यात व्हायला लागतं. मग आपल्याला त्याचा परिणाम डोळ्याच्या म्हणजे पडद्याच्या सुजेच्या अनुषंगाने आपल्याला दिसायला लागतो. मग ही सूज वर्षानुवर्ष यायला लागली, ही सूज वारंवार यायला लागली आणि तर मग नंतर ह्याचे पर्यवसन आपल्याला रेटिनल डिटॅचमेंट किंवा मॅक्युलर होल सारख्या विकारांमध्ये होतं आणि कायमचं अंधत्व येतं. त्यामुळं फक्त आपल्याला डोळ्याची सूज जी येते त्याचा साधा विचार न करता किंवा तात्पुरता इलाज न करता, याला आधुनिक शास्त्राने ज्यावेळी विचार करायला लागतो त्यावेळी इंजेक्शन स्वरूपात त्याची ट्रीटमेंट केली जाते, ती तात्पुरती स्वरूपात आहे. कोणता साधा विचार करा, नुसतं पोट साफ व्हायचं औषध दिलं तर एक दिवस पोट साफ व्हायचं औषध दिलं तर दुसऱ्या दिवशी स्वतःहून पोट साफ होणार आहे का? एक दिवस दिले तेवढ्याच दिवशी त्याचा परिणाम होणार आहे. पोट का नाही साफ झालेलं आहे? मग ते मोठ्या आतड्याची हालचाल मंदावलेली आहे का? जिथं अन्न पचतोय तो आतड्याचा भाग खराब झालेला आहे. खराब झालेला म्हणजे त्याचं क्षमता कमी झालेली आहे का? जिथं अन्नाचं स्टोरेज करतोय आणि तिथं जो कफ मिसळतोय ती प्रोसेस खराब झालेली आहे का? जिथं अन्न पचतंय तिथं पित्ताचे सिक्रेशन हॅम्पर झालेलं आहे. नेमकं काय झालंय हे कारण न शोधता फक्त पोट साफ होत नसेल तर मग आधुनिक शास्त्र असो आयुर्वेद असो कुठलंही एक औषध घेतलं तर पोट साफ होऊन जाईल. पण आज एक दिवसानं औषधानं पोट साफ होईल, दुसऱ्या दिवशी परत तोच प्रश्न गहन आपल्या पुढे आहे, पोट का साफ होत नाही. मग ह्याचं कारण शोधावं लागतं. मग बऱ्याचदा पोट साफ न होण्याचं कारण लिव्हर फंक्शन हॅम्पर झालेलं आहे, दिनचर्यातले दोष असतात, खाण्यातले विरुद्ध पदार्थ असतात किंवा तुमच्या चुकीच्या सवयी असतात. ह्याच्यातला कोणता दोष आहे त्यानुसार त्याची निदान करणं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तसंच ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यावेळी त्याची कारणं शोधावी लागतात. आधुनिक शास्त्रात कसं होतं, कारण दिसते काय सूज, त्याचे औषध काय इंजेक्शन दिलं संपलं, त्याचं व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत त्याचा परिणाम दिसेल, त्यानंतर परत सूज येणार आहे का? कारण दिसतंय काय तर सूज आणि त्याची चिकित्सा केली जाते. आयुर्वेदात मात्र त्याच्या मूळ कारणांचा उहापोह केला जातो, तरच हा विकार कायमचा बरा करता येतो. त्यामुळं ही कारणे जी आहेत म्हणजे ही सूज जी आहे ती अगदी शुगरपासून अनंत कारणं आहेत. त्या प्रत्येक कारणांचा विचार केला तर मग कोणत्या आजारामुळे दुष्परिणामुळे आहे का, डोळ्याचा आजार एखादा आहे त्याचा दुष्परिणाम आहे का, शरीरातले विकार आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून जर त्याचा ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला डोळ्यांच्या पडद्याला येणारी वारंवार सूज आहे ती थांबवता येऊ शकते आणि त्याची चिकित्सा करून कायमस्वरूपी आपल्याला अंधत्व नक्की टाळता येऊ शकतं. फारच छान सर, एकदम सहज सोप्या भाषेत आपल्याला भारतीय आयुर्वेद शास्त्रातल्या वेगवेगळ्या संकल्पना आणि छान सहज सोप्या भाषेत समजून सांगतायत. सर तुम्ही आता कारण ह्या शब्दाचा उच्चारण केलं तर डोळ्याच्या पडद्यामागे जी सूज येऊ शकते त्यामागे कुठली कारणं असू शकतात त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. खरं आहे, मुळात ह्याला अगदी छोट्या कारणांपासून मोठ्या कारणांपर्यंत करता येईल. म्हणजे काही शारीरिक साधे विकार आहेत, म्हणजे आम्लपित्त आहे, अशी काही शारीरिक आजारपण आहेत जी इतर त्याचा उपद्रव स्वरूप आपल्याला डोळ्यांच्या पडद्यांना सूज येत असते. काही डोळ्यांचे आजारपण आहेत, काही डोळ्यांचे विकार असे आहेत ज्याच्यात पडद्याला सूज येणं हे लक्षण असू शकतं. काही डोळ्यांच्या प्रोसिजर म्हणजे सर्जरीज अशा आहेत ज्याच्यात पोस्ट सर्जरी तुम्हाला डोळ्या पडद्याला सूज येऊ शकते. काही डोळ्यांच्या आजाराची जी ट्रीटमेंट आधुनिक शास्त्रात सांगून ठेवलेली आहे, आय ड्रॉप्स वगैरे, त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला डोळ्यावरती सूज येऊ शकते. अशी ह्याच्यात 3 ते 4 पार्टमध्ये त्याची विभागणी करता येऊ शकते. आपण सुरुवात सर्जरीच्या हिशोबानं करू. लिंगनाश म्हणजे कॅट्रॅक्ट सर्जरीत बऱ्याचदा असं होतं, सर्जरी झाली आणि एक 15 दिवस, महिनाभर, 1.5 महिना, 2 महिने दिसायला लागले चांगलं आणि त्यानंतर अचानक दृष्टी कमी होते. अशा वेळेला लक्षात येतं बऱ्याच वेळेला अशा केसेसमध्ये एकतर रेटिनल डिटॅचमेंट झालेली असते किंवा अशा लोकांच्या पडद्यांना सूज आलेली असते. बऱ्याचदा हे कारण काय आहे मग, म्हणजे हा तो सर्जरी करणाऱ्या त्या डॉक्टरचा दोष आहे का? नसतो हा दोष सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचा नाही. बऱ्याचदा कॅट्रॅक्ट सर्जरीनंतर हे होतं कारण मुळात त्या व्यक्तीच्या शरीरातच तो दोष उत्पन्न झाला आहे. मुळात कॅट्रॅक्ट म्हणजे काय, मुळात मोतीबिंदू म्हणजे काय हे किंवा मुळात लिंगनाश म्हणजे काय, तर डिजनरेटिव्ह चेंजेस सुरू होणं म्हणजे हे त्याचं एक लक्षण आहे. काय आहे, आयुर्वेदानुसार लहान तरुण म्हणजे लहान वय कुणाचं आहे त्याची संभाषा सांगून ठेवलेली आहे किंवा त्याची संज्ञा सांगून ठेवलेली आहे. तरुण लोक कुणाला म्हणावे ते एक सांगून ठेवले, म्हातारे लोक कुणाला म्हणावं ते सांगून ठेवले. खरं तर म्हातारपणाची सुरुवात आपली 35च्या नंतर चालू होते. आपण बोली भाषेत म्हणतो 40चा नंबर. 40चा नंबर म्हणजे काय हो, 40चा नंबर म्हणजे शरीर शंक व्हायला लागले हे त्याचं एक उदाहरण आहे. डोळ्याचा जनरल नंबर जो असतो तो डोळ्याची लांबी वाढते.
त्यावेळेला त्याला आपण मायोपिया किंवा तरुणपणात दिसणं जनरली नंबर येतो त्याला मायोपिया म्हणतो आपण. ज्यावेळेला म्हातारपणाची सुरुवात होते 35ला किंवा अचानक 39 झाल्याने अचानक 40व्या वर्षी सुरुवात झाल्याने लगेच एका दिवसात म्हातार झाला असं नाही होणार आहे. तिची प्रोसेस कुठं तर चालू होते आणि ती 35ला चालू होते. 35-36च्या आसपास सुरुवात होते आणि 40च्या आसपास मग आपल्याला नंबर लागतो. कारण 3 ते 5 वर्ष तरी शरीर ती प्रोसेसमध्ये कन्वर्ट व्हायला घेतं. मग 40चा नंबर म्हणजे काय, शरीर श्रंक होणं. जसं शरीर श्रंक व्हायला लागतं तशी डोळ्याची लांबी कमी व्हायला लागते आणि मग 40चा नंबर लागतो. हे सांगण्याचा मुद्दा असा, ज्या वेळेला ह्याचा परिणाम, हे वयोमानाचा परिणाम शरीरावरती दिसायला लागतो तसाच तो मोतीबिंदूसारखा येतोय. जर तुमचं लाईफस्टाईल घाणेरडं आहे, जर तुमची दिनचर्या चांगली नाही, जर तुमचं खाणंपिणं चांगलं नाही, तुम्ही प्रचंड ताणतणावात राहत असाल तर त्याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो. खरं तर पूर्वीच्या वेळी काय असायचं, सकाळी न्याहारी सकाळची वेळ ठरलेली आहे, जेवणाची वेळ ठरलेली असायची, संध्याकाळचं जेवणाची वेळ ठरलेली असेल, फार लवकर झोपलं जायचं. म्हणजे अजूनही खेडोपाड्यात हे होतं, आता तिथेही शहरीकरण व्हायला लागले, पण जनरली सूर्यास्ताच्या अगोदर रात्रीचं जेवण झालेलं असतं या लोकांचं आणि खूप 8-9 पर्यंत ही झोपी गेलेली असतात. सकाळी लवकर उठायची सवय आहे. ही दिनचर्या ॲक्च्युअली दिनचर्या आहे, पण हे होताना दिसत. शहरी भागात बघत असाल, दोन्ही नवरा बायको दोन्ही वर्किंग असतात. संध्याकाळी बायको येतेच 8 वाजता, त्यानंतर स्वयंपाक बनवला जातो आणि 10-11 वाजता खाल्ला जातो, झोपलं जातं. बरं, हिथं मग मात्र आरोग्याचे नियम काय पाळतात, जेवण केले की 4 तास झोपायचं नाही, जेवण केले की 2 तास झोपायचं नाही, जेवणार 11 वाजता आणि ते झोपायचं नाही म्हणून जागरण करणार 1 वाजेपर्यंत. ह्या दिनचर्येचा परिणाम धातुक्षेप प्रचंड मोठ्या प्रमाणात शरीरात व्हायला लागतो. धातुक्षेप म्हणजे काय, रसापासून शुक्रापर्यंत. जसं मी सांगितलं, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. जे तुम्ही चांगलं खाल, जेवढी तुमची दिनचर्या चांगली असेल तेवढे हे धातू चांगले सकस आणि ताकदवान बनतात. तेवढं तारुण्य टिकतं, तेवढं म्हातारपण लेट येतं. म्हणून तर पूर्वीच्या आता सांगताना आपण आजी आजोबांची आपण उदाहरणं देत असतो. माझ्या आजीला वयाच्या 80व्या वर्षी सुई दोरा होता यायचा. अरे काय होता यायचा, कारण त्यावेळी तुम्ही अजूनही बघितलं असेल तर त्या म्हाताऱ्या बायकांच्या तेज जे आहे, 80व्या वर्षाच्या बाईच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आत्ताच्या 40च्या बाईचं तेज बघितलं तर 40ची बाई म्हातारी दिसते. ह्याचं कारण काय, ते काय दुधातुपातलंच खात होते का, ते काय काजू बदाम पिस्ताच खात होते का, नाही ना, त्यांचे भाजी पोळीच खात होते, पण त्यांचं शेड्यूल खूप चांगलं होतं. सांगायचा मुद्दा, ज्या वेळेला तुमची दिनचर्या खराब असेल, ज्या वेळेला तुम्ही किती चांगलं चुंगलं खाल्लं तर धातू चांगले बनत नाहीत आणि मग त्याचा परिणाम धातुक्षयासारखा यायला लागतो शरीरावरती. आणि मग म्हातारपण यायला लागल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी 90व्या वर्षी म्हातारपण येताना जो क्षय शरीरात होणार आहे, जो हाडांच्या हिशोबानं होणार आहे, जो शरीराच्या हिशोबानं होणार आहे, तो शरीरावर दिसायला लागतो. तसाच मोतीबिंदूच्या हिशोबानं ज्यावेळेला ते डिजेनरेटिव्ह चेंजेस दिसायला लागतात त्यावेळेला मोतीबिंदू डेव्हलप व्हायला लागतो. मग काही लोकांचा ह्या शेड्यूल किती घाणेरड आहे त्या हिशोबानं डोळ्यात पडद्यावरती, नसांवरती, काळ्या बुबुळावरती, पांढऱ्या बुबुळावरती, UL ट्रॅकवरती त्या दोषांचा परिणाम असा असतो की काही लोकांना कॅटरॅक्टचे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पडद्याला सुजी येताना दिसत असते. मग आता इथं किती मोठा विचार आहे हा, पूर्ण अख्ख्या आयुष्यभराचा विचार मोतीबिंदूच्या सर्जरीनंतर येणाऱ्या सुजीच्या बाबतीत करायला लागतो. नुसतं इंजेक्शन देऊन कसं चालेल. अशा रुग्णांमध्ये आपल्याला दिनचर्या बघावी लागेल, अशा रुग्णांमध्ये धातुक्षेप का होते हे बघायला लागेल, अशा रुग्णांमध्ये ह्यांचा इतक्या लवकर कॅटरॅक्ट का झाला हेही बघायला लागेल, आणि अशा रुग्णांमध्ये असं काय झाले की डोळ्याचे चॅपचे हॅम्पर झाले हेही बघायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण सारासार विचार केला तर मग आपल्याला मोतीबिंदूनंतर का असू देते हे विचार करून मग त्या अनुषंगानं आपल्याला औषधांचं नियोजन करावं लागेल. हे जसं सांगितलं तसंच काचबिंदूच्या ऑपरेशन नंतर तसाच डोळ्यावरती आपल्याला परिणाम होताना दिसत असतो. डॉक्टर साहेब, बानी आपल्याला सांगितलं आहे की दिनचर्येला खूप महत्त्व आहे, तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881 71 93 92, तसेच 9822 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता
धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. आणि आज आपली चर्चा सुरू आहे की डोळ्याच्या पडद्यामागे जी सूज येते आणि आयुर्वेद या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी असे वैद्य आबासाहेब गडदे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि तुम्ही विश्रांतीला जाण्याच्या आधी आम्हाला वेगवेगळ्या कारणांविषयी दिनचर्येचं महत्त्व सांगितलं. तर कृपया अजून आम्हाला कारणं सांगा की डोळ्याच्या पडद्यामागे सूज काय येते किंवा काय येऊ शकतं. जसं मगाशी सांगितलं की मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर सूज येते, पण त्याचा कारणांचा उहापोह इतका मोठा आहे. तसंच काचबिंदू झाला की काचबिंदूची सर्जरी झाल्यानंतर बऱ्याचदा पडद्याला सूज यायची शक्यता असते किंवा येतेही काही रुग्णांना. त्याचं कारण काय बरं? तर त्या सर्जरीत दोष असतो का? एक्झॅक्ट जसं सांगितलं तसं आधुनिक शास्त्रानुसार ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा असे दोन प्रकार ग्लॉकोमाचे म्हणजे काचबिंदूचे सांगून ठेवलेत. म्हणजे एक ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती बंद झाली आणि एक ती कशामुळे बंद झाली, तो अँगल बंद झाला म्हणून, आणि एक त्या ड्रेनेज सिस्टीममध्ये काहीतरी घाण अडकली ज्याच्यामुळे तो आपलं पाणी जाणं बंद झाले, ड्रेनेज होणं ह्याचं जे ॲक्वेस ह्युमरचं ते बंद झालं आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती यायला लागला. ह्याची सर्जरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि त्याचा परिणाम पडद्यावरती येतोच. मी नेहमी सांगतो, वाहतं पाणी, वाहत्या नदीतलं पाणी आणि डबक्यातलं पाणी ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे वाहतं पाणी, नदीचं पाणी आणि तलावातलं पाणीसुद्धा ह्याच्यातही फरक आहे पचनाच्या हिशोबानं, गुणधर्मांच्या हिशोबानं. तसं ज्या वेळेला कोणत्याही कारणानं हे चयापचय डोळ्यातलं हॅम्पर व्हायला लागलं, हे ॲक्वियस ह्युमर डोळ्यातलं बाहेर पडताना कुठल्याही पद्धतीचा अडथळा आला, भले त्या ड्रेनेजमध्ये असो किंवा अँगलमध्ये असो, कोणताही अडथळा आला तर पाणी साठायला लागतं. मुळातच ॲक्वियस ह्युमर काय करतं? हे पोषण करणार आहे काळ्या बोबळाचं, हे पोषण करणार आहे लेन्सचं, आणि ते काय करतं? डेब्रीज म्हणजे मेलेले पेशी किंवा टिश्यू किंवा घाण हे घेऊन अशुद्ध रक्तवाहिनीत मिक्स होत असतं. थोडा कालावधी म्हणजे तुम्ही साधा विचार करावं, जर 2 वेळचं जेवण केले 24 तासात आणि 1 वेळेला शौचाला जायचं आहे आणि तुम्ही 1 दिवस नाहीच गेला, ज्याचं रुटीन आहे, ज्याला सवयच आहे 4 दिवस नाही जायची, कदाचित त्याला त्रास जाणवणार होणार, तो मोठा क्रोनिक विकार होईल, तो पार्ट वेगळा. पण अस्वस्थ झाला आहे, छातीत दुखते, पोटात दुखते, पाय दुखत आहे, डोकं दुखायला लागले, अशी सिम्पटम नाही दिसणार आहे ज्याला 4-4 दिवस संडास होत नाही नेहमी, म्हणजे ज्याला सवय आहे त्याला. पण ज्याला रोजची 1 किंवा 2 वेळा जायची सवय आहे, प्रवासानं किंवा कोणत्या कारणानं किंवा कोरडं खाल्लंय किंवा खाण्याची आबाळ झाली, XYZ कोणतंही कारण ज्यानं पचन कोलॅप्स होऊन कोठ्यात वाढून तुमचं शौचाला जाणं 1 दिवस नाही गेलं की ते अस्वस्थ व्हायला होतं. तुम्हाला गॅसेस होतील, तुमच्या तोंडाला वास यायला लागेल, तुमचा अंगात ताप आल्यागत होईल, सांधे पकडल्यागत होतील, बेचैन होईल, चिडचिड होईल, एका दिवसात सिम्पटम दिसायला लागतं. हे का? कारण तो मळ आहे, तो मळ शरीरात पडून राहिला, त्याच्यात जे टॉक्झिन्स आहेत, शरीर जसे आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर सेन्सर जर दरवाजाला बसवलेले असतात तसे शरीरातही सेन्सर आहे. तो आतड्यांमध्ये तो मळ पडून राहिला, एका मर्यादेपेक्षा जास्त वेळ पडून राहिला तर त्याच्यातले टॉक्झिन्स शरीर रिॲब्झॉर्ब करायला लागतं. त्यात स्नेह असतो. जो आपण तेल तूप खातो तर शौचाला बाहेर पडून, बऱ्याचदा बघा ते एरंड तेल घेतले की शौचाला तशीच तेलकट व्हायला लागते, म्हणजे ते बाहेर पडतं ना. जेवढं पाहिजे तेवढं शरीर ॲब्झॉर्ब करतं आणि बाकीचं शरीर सोडून देतं. तर हे जे टाकून दिलेले पदार्थ आहेत, स्नेहाचा भाग आहे, त्यात मळातला जो स्नेहांश आहे, जो टॉक्झिन्सच्या स्वरूपात, विषांच्या स्वरूपात बाहेर जातोय, ते शरीर रिॲब्झॉर्ब करायला लागतं. हे जसं मळाच्या बाबतीत आहे तसंच डोळ्याच्या बाबतीत आहे. जर ॲक्वियस ह्युमर जे डोळ्यातलं पाणी बाहेर पडणार आहे आणि ते अडवलं गेलं, आडलं गेलं, तर ती घाण जी आहे तिथं सॅच्युरेट व्हायला लागेल, ती घाण आहे तिथंच साठायला लागेल आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती आणि डोळ्यांच्या इतर रचनेवरती तितकाच येतो.
आधुनिक शास्त्राचे जे ड्रॉप आहेत ते प्रेशर मेंटेन करतात, कमी करतात, वाढू देत नाहीत. हे जरी असलं आणि जरी बऱ्याचदा ड्रॉप टाकायला लागलो आणि त्यानं कंट्रोलमध्ये येत नसेल तर मग त्याची पुढची काचबिंदूची सर्जरी केली जाते आणि त्यानं मेंटेन होतं. पण हे ह्याच्यासाठी आहे, पण आतले जे दोष आहेत, जे आतलं जे पाणी आहे ते दुरुस्त होत नाही आणि त्या पाण्याचा परिणाम, त्या दोषांचा परिणाम, त्या प्रोसेसचा परिणाम मागच्या पडद्यावरती यायला लागतो आणि मागच्या पडद्याला सूज यायला लागते. मग आता हिथं तुम्हाला इंजेक्शन घेऊन कसं चालेल? अशा वेळेला जर पडद्याला तुम्ही इंजेक्शन घ्यायला लागलात, ही तात्पुरत्या स्वरूपातच सूज कमी येणार आहे आणि काही दिवसानं ही परत सूज यायला लागली की एका स्टेजनंतर मग परत पडद्याच्या फंक्शनवरती इम्पॅक्ट होऊन मग दिसणं कमी व्हायला लागणार आहे. हे जसं तुम्हाला काचबिंदू मोतीबिंदू सांगितलं तसंच केराटोप्लास्टी म्हणजे जनरली काळाबुबुळ बदलणं किंवा त्याची काहीतरी दुरुस्ती करणं, हे ज्यावेळेला करतो आपण त्यावेळेला त्याच्यात जे आधुनिक शास्त्रानुसार प्रोसेस केली जाते त्यावेळेला ह्या आपल्या पडद्यावरती परिणाम तितकाच मोठा होताना दिसत असतो. काही वेळेला पडद्याची व्हिट्रेक्टॉमी म्हणून पडद्याच्या ज्या वेगवेगळ्या सर्जरीज केल्या जातात त्याचाही परिणाम आपल्याला डोळ्याला वारंवार सूज येण्यासारख्या अनुषंगानं होत असतो. याच्यानंतर काही आधुनिक शास्त्राची चिकित्सा, हे जसं सर्जरीच्या बाबतीत सांगतोय तसं काही आधुनिक शास्त्राची चिकित्सा, त्यातले दोन पार्ट, एक लेझर ट्रीटमेंट आणि दुसरं हे जे आहे ते आय ड्रॉप्स. आता डायबेटिक रेटिनोपॅथी असेल, ब्लिडिंग झाले असेल, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, ब्लिडिंग झालं असेल, पडद्याचे काही वेगवेगळे आजारपण आहेत ज्याच्यात पडद्यावरती रक्तस्राव होतो आणि त्याच्यात लेझर करणं आधुनिक शास्त्रानुसार डोळ्याच्या डॉक्टरनुसार क्रमप्राप्त आहे. का क्रमप्राप्त आहे? जिथं रक्तवाहिनी ती ब्रेक झाली तिथनं सततचं रक्तस्राव होत राहतो. तो होणार कुठं? आतमध्ये डोळ्याच्या, जिथं आतलं व्हिट्रस आहे ते ट्रान्सपरंट आहे, तिथनं प्रकाशकिरण पास होणार आहेत. जर गढूळ पाण्यातला तळ खाली दिसेल का? तेच निर्मळ नदीतल्या पाण्यातला तळ खाली शेवाळी दिसायला लागतं ना आपल्याला. तसंच त्या हिशोबानं डोळ्यातलं आतलं जे व्हिट्रस आहे, डोळ्यातलं जे प्रेशर मेंटेन करतं, डोळ्याचा आकार मेंटेन करतं, ह्याच्यासाठीचं जे आतलं व्हिट्रस आहे ते पूर्ण ट्रान्सपरंट पाण्यासारखं आहे. ज्यावेळेला रक्तस्राव त्याच्यात व्हायला लागतो, ज्यावेळेला पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो त्यावेळेला ते गडूळ व्हायला लागतं आणि दिसणं बंद व्हायला लागतं. आणि मग हे होऊ नये आणि दिसणं नॉर्मल व्हावं म्हणून आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरने काय केलं? तात्पुरता तोडगा काय झाले? ते ब्लिडिंग झाले, रक्तवाहिनी ब्रेक झाली, ती जाळा याच्यासाठी की तिथं जर लेझर न जाळलं की तिथला रक्तस्राव थांबला. रक्तस्राव थांबला की काही दिवसात जे ब्लिडिंग झालेला आहे, जो रक्तस्राव झालेला आहे तो सगळा शरीर स्वतःहून शोषून घेतं किंवा त्यासाठी काही औषधं दिली जातात आणि मग आपल्याला दिसायला लागतं. पण हे झालं काही दिवसांपुरतं. मूळ कारण ती रक्तवाहिनी तुटली का, ब्रेक का झाली हे विचारच केला जात नाही. जर रक्तात पित्त वाढलं आहे, जे रक्तातचं प्रेशर वाढलं आहे, रक्तवाहिन्यांवरचा ताण वाढला आहे रक्तातल्या पित्तामुळे आणि त्या ब्रेक होत असतात, तर तुमचं लेझर कितीच उपयोगी पडणार आहे. म्हणून तर डायबेटिक रेटिनोपॅथी असो, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असो किंवा पडदाचा ताण येऊन रक्तवाहिन्याचा ताण येऊन जर पडदा फाटून रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव झाला असेल तर तिथं लेझरचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. फारसा मी हे फार गांभीर्याने या अर्थी सांगतोय. आयुर्वेदात विकारांची चिकित्सा ही म्हणजे कायमस्वरूपी बरं करण्याची चिकित्सा आहे, ती मेंटेन करण्याची नाही. आपण ज्या वेळेला लेझरच्या अनुषंगानं प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला ही तात्पुरत्या स्वरूपात चिकित्सा झाली. मग लेझरनं ज्या वेळेला हे वारंवार करायला लागतो, हे एकदा झाले लेझर, ब्लिडिंग कमी झालं, दिसायला छान लागले, 4-6 महिने गेलेत, तुमची शुगर असेल, BP असेल किंवा रेटिनल ब्लिडिंग व्हायची जी वेगवेगळी कारणं पडद्याशी संबंधित वेगळे विकार आहेत त्यांचं ॲग्रेशन झालं, तो विकार वाढला, ते दोष वाढले की परत ब्लिडिंग होणार आहे. मग परत लेझर करावं लागेल. त्या प्रोसेसचा परिणाम स्वरूप बऱ्याचदा पडद्याला सूज येते. बऱ्याचदा जसं म्हणतो आपण उष्ण खाल्लं, लवंग खाल्ली, दालचिनी खाल्लं, कधी तर खाणं आणि रोज खाणं याच्या फरक आहे. खूप तुम्ही खायला लागलात ना, किंवा आलं घ्या, आलं हे पचनासाठी खूप चांगलं आहे म्हणून तुम्ही रोज आलं एक तुकडा मोठा खात जाऊन तुम्हाला तोंड यायला लागेल किंवा पित्ताचा त्रास व्हायला लागेल. एक्झॅक्ट तसं ज्या वेळेला हे लेझर आहे ही ऊर्जा इतकी उत्पन्न करते रक्तामध्ये की त्याचा परिणाम पडद्यावरती नंतर सुजेच्या अनुषंगाने व्हायला लागतो. मग त्याची प्रोसेस परत काय? लेझर करायचं, ब्लिडिंग झाले म्हणून लेझर करायची, लेझर वारंवार केली की त्याची दुष्परिणाम म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला पडद्याला सूज दिसायला लागते आणि मग अशा वेळेला परत इंजेक्शन, म्हणजे एकातनं पाय काढायचा आणि दुसऱ्या विकारात घालायचा, मग त्याची इंजेक्शन घ्यायची आणि मग एका स्टेजनंतर आपल्याला शरीर, डोळा रिस्पॉन्ड करणं बंद करतं आणि मग दिसणं, म्हणजे त्याला इलाज होत नाही. डॉक्टर सांगतात लेझर जेवढी क्षमता होती पडद्याची तेवढी केली, इंजेक्शन जेवढी क्षमता होती पडद्याची तेवढी दिले, आता ना लेझर करता येतं ना तर तुम्हाला इंजेक्शन देता येतात. म्हणजे ह्याच्यात परत मूळ कारण न शोधणं आलंच आहे.
म्हणजे ह्या लेझरचा दुष्परिणाम होतो. तसंच काही आय ड्रॉप्स आहेत, म्हणजे सततचा डोळा लाल होणं, काळ्या बुबुळाला सूज येणं, युव्हीएल ट्रॅकला डोळ्याच्या आतल्याला सूज येणं किंवा दिसणे एकदम कमी व्हायला लागणं, नसांना सूज येणं, सूज, ठणक, लाली ह्या स्वरूपात तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आधुनिक शास्त्रात बऱ्याचदा स्टिरॉइड ही ट्रीटमेंट दिली जाते. स्टिरॉइडचे ड्रॉप दिले की मग तात्पुरत्या स्वरूपात वेदना कमी होतात. आता आज पहिल्यांदा विकार झाला, लाली आली, सूज आली, काळ्या बोबळाला, पांढऱ्या बोबळाला सूज आली, स्क्लेरायटिस, एपिक स्क्लेरायटिस नावाचे विकार आहेत ते झालेत, नसांना सूज आली. एकदा तुम्ही स्टिरॉइड वापरल्याने लगेच तुमच्या पडद्याला परत सूज आली असं नाही होत. ह्याचं कारण पण हे जे विकार मी तुम्हाला सांगितले, डोळा लाल होणं आहे, काळा बुबुळाला सूज येणं आहे किंवा आतल्या युव्हीएल ट्रॅकला सूज येणं आहे, पडद्याला सूज येणं आहे, ह्याला जे स्टेरॉइड वापरले जातात हे वारंवार ज्यावेळेला व्हायला लागतं, हाच आजार सततचा ज्यावेळेला व्हायला लागतो आणि त्यासाठी फ्रिक्वेंटली ज्यावेळेला तुम्ही स्टेरॉइड वापरायला लागतात. तुम्ही गेला असाल डॉक्टरांकडे ज्यावेळेला स्टेरॉइड वापरतात त्यावेळेला तेही सांगतात की आता पर्याय नाही हे वापरण्याशिवाय, पण हे वापरावं लागेल, पण ह्याचे दुष्परिणाम आहेत ते सांगूनच करतात ह्या गोष्टी. तर त्या स्टेरॉइडचा फ्रिक्वेंटली ज्यावेळेस स्टेरॉइड वापरायला लागतो त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती, पडद्याला वारंवार सूज येण्याचा इतपत मेजर इम्पॅक्ट येतो आणि मग आपलं दिसणं कमी व्हायला लागतं. म्हणजे किती महाभयंकर गोष्ट आहे बघा. जर एखाद्या माणसाचा डोळा लाल होत असेल किंवा एखाद्या माणसाच्या काळ्या बुबुळाला सूज आली, ह्याचं कारण काय? बऱ्याच वेळेला काय होतं, रक्तातलं पित्त आहे, आम्लपित्त आहे, पोटाचे तक्रारी आहे, जंत आहे, सततची सर्दी आहे, पोट साफ न होणं आहे, वाताचे विकार आहे, संधिवातासारखा विकार आहे ज्याच्यात आपला डोळा लाल होत असतो, किंवा अभिषंद नावाचा एक विकार आहे ज्याच्यात सततचा डोळा लाल होत असतो. ह्याच्यातली कारणं आहेत आणि मग फ्रिक्वेंटली डोळा लाल होते. अभिषंद म्हणजे डोळा लाल होणं, डोळे येणं हे वारंवार नाही होत. डोळे येणे ही प्रोसेस अभिषंद नावाचा विकार आहे, तो कधी मधी होतो. पण काही लोकांना स्वतःचे डोळे लाल होतात. डोळे लाल होणं आणि अभिषंद ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. डोळे लाल एखाद्या आजाराचा उपद्रव म्हणून येणार आहे, म्हणजे तो वातविकाराचा उपद्रव म्हणून आहे, जिरलेल्या सर्दीचा उपद्रव म्हणून आहे, लिव्हर फंक्शन हॅम्पर झाले म्हणून आहे, किडनी फंक्शन हॅम्पर झाले म्हणून आहे, सततची सर्दी आहे म्हणून आहे, घशाचे विकार आहेत म्हणून आहे, नाना तऱ्हेवर रक्तातली उष्णता आहे म्हणून आहे, गोवर कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया ह्या आजारांचा दुष्परिणाम म्हणून आहे. किती सांगू, म्हणजे वेगवेगळ्या आजारांचा दुष्परिणाम म्हणून सततचा डोळा लाल होतो. आणि तुम्ही काय करतोय, आपण डॉक्टरकडे जातो, स्टेरॉइड टाकतो, मूळ कारणच नाही ना शोधत. मग हे ज्यावेळेला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सततचं व्हायला लागतं त्यावेळेला शरीर उत्तर द्यायला लागतं, आणि ते म्हणजे पडद्याच्या सुजीच्या हिशोबानं. कारण एका बाजूला हा आजार ज्याच्यामुळं डोळा लाल होते तो निबिड व्हायला लागतो, तो जुना व्हायला लागतो, तो बरा व्हायला कठीण व्हायला लागतो, आणि त्याचे डोळ्यावरचे परिणाम हे तितकेच मोठे दिसायला लागतात ना. आणि त्याच्यासोबत आपण करतोय काय, विष घेतोय डोळ्यात स्टेरॉइड सारखं, ते विष एका बाजूला घेतोय, आजारी एका बाजूला मोठा होतोय, मग त्याचा परिणाम मोठा आपल्याला पडद्याच्या सुजीच्या हिशोबाने दिसायला लागतो. मग परत जसं मगाशी सांगितले तसं त्याचं उत्तर आधुनिक शास्त्रानुसार फक्त इंजेक्शन हे एवढंच आहे. मग 1, 2चं इंजेक्शनचं पहिलं सेटिंग, मग 3चं सेटिंग, मग 5चं, 7चं, 10चं, 12, 14, 18, काय वेळेला 20, 22 वेळा सुद्धा इंजेक्शनं दिली जातात. आणि नंतर मग नमस्कार केला जातो की आता तुमचं शरीर याला रिस्पॉन्ड करत नाही, म्हणजे तेवढी एंड प्रोडक्ट आला की दिसणं बंद झालं. किती साधी गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीसाठी सततचं एखादा आजार होणं आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती, त्या ट्रीटमेंटचा दुष्परिणाम म्हणून पण, आणि मूळ आजाराची चिकित्सा केली नाही म्हणून पण. म्हणून ह्या गोष्टींचा परिणाम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डोळ्याच्या अनुषंगाने दिसायला लागतो. फक्त योग्य वेळी योग्य निदान करायला लागलो तर आपल्याला हे मोठे विकार नक्की टाळता येतील. फक्त योग्य वेळी मात्र निदान होणं गरजेचं आहे. निदान होण्यासाठी वैद्यांशिवाय पर्याय नाही. फारच छान सर, आपल्याला स्पष्टपणे समजून सांगतायत की आपल्याकडून काय काय चुका होत आहेत, काय काय कारणं आहेत. सरांकडून अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की काय कारणं असू शकतात की डोळ्याच्या पडद्याला सूज यायची. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहता आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 98 81 71 93 92, तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.
डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे डोळ्याच्या पडद्याला जी येणारी सूज आहे आणि आयुर्वेद. तर या विषयावर आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आज मार्गदर्शन करतायत. ते स्वतः MS नेत्ररोग विषयात तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आबासाहेब गर्दे. सर, तुम्ही आम्हाला कारणाविषयी सांगत होतात, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. जसं आता मागापर्यंत आपण सर्जरी, आय ड्रॉप ह्या सगळ्या वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत किंवा कारणांच्या बाबतीत बघतोय. ह्या आता डोळ्यांचे स्पेसिफिक काही विकार आहेत ज्याच्यात आपल्याला रेटिनल इडिमा आपल्याला दिसत असतो. तर ते कोणतं, तर पहिलं जे कॉमन आहे, बऱ्याच वेळेला बोललं जातं, बऱ्याच व्याख्यानांमध्ये तो विषय घेतो, डायबेटिक रेटिनोपॅथी. डायबेटिक रेटिनोपॅथी ह्या विकारात मुळात लक्षणं काय काय दिसतात, तर रक्तस्राव दिसतो, रक्ताचे स्पॉट दिसतात आणि सूज हे प्रामुख्यानं त्यांचं प्रमुख लक्षण आहे. सेम हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी ह्याच्यामध्येही आपल्याला रक्तस्राव, पडद्याला सूज ही लक्षणं दिसत असतात. ह्याची ट्रीटमेंट करतानाही आपल्याला त्याचा इंजेक्शन ह्या एवढ्याच मर्यादित स्वरूपात त्याची ट्रीटमेंट आहे, जे आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या वेळेला हे सांगत आलो. पण ह्या वेळेला दरवेळेला मी हे सांगतोय, पण त्याचं मूळ निदान हायपरटेन्शनचं, उच्च रक्तदाबाचं निदानसुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने केलं गेलं आणि मग त्याच्या कारणांचा ओहापोह केला गेला तर आपल्याला उच्च रक्तदाबाचा जो परिणाम येतोय तो टाळता येतो किंवा मधुमेहाचा जो परिणाम येतो तो टाळता येतो. बऱ्याचदा डॉक्टर पंचायत अशी होते की येताना लोक आपल्याला मधुमेहामुळं डोळ्याचा विकार होऊ नये असं फारसं येताना कोण दिसत नाही. ते येतात केव्हा, म्हणजे मधुमेहाचा किंवा हायपरटेन्शनचा परिणाम, उच्च रक्तदाबाचा परिणाम झाला आहे सुरुवातीला, त्यावेळी ते डॉक्टरांना, वैद्यांकडे येत नाहीत. खरं तर आयुर्वेदात मूळ आजार बरा करण्यावर भर जास्त असतो. तर ह्या लोकांना जर एखादा मोठ्या आजाराचा दुष्परिणाम दिसायला लागल्यावर पहिल्यांदा आधुनिक शास्त्राला नक्की दाखवा. पण एक सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांकडे जायला पाहिजे आणि ते जात नाहीत. माझ्याकडे येताना ही लोक कधी येतात, डायबेटिक रेटिनोपॅथी बसली, किती वर्ष झाले, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, आता दिसायला 5-7% 10% व्हिजन आहे. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी बसून किती झाली, 7-8 वर्ष झाली, आता दिसणं जवळपास बंद आहे. अशा अवस्थेत आता काहीही पर्याय राहत नाही. ज्या वेळेला लेझर करून झालेलं असतं, इंजेक्शन घेऊन झालेले असते आणि ज्या वेळेला आधुनिक शास्त्रानुसार मार्ग बंद झाला आहे की मग तो आयुर्वेदाचा मार्ग चोखंदळला जातो. असं न होता पहिल्यांदा केव्हा व्हायला पाहिजे, ज्याला शुगर झाली, ज्याला हायपरटेन्शन आहे त्यांना आधीचं शहाणं व्हायला हवं. कारण मुळात शुगर किंवा मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आत्ताचे जे हायपरटेन्शन आहे स्ट्रेस फॅक्टरमुळे खूप आहे, त्यामुळे हे मॅनेज सहज होऊ शकेल. जर तुमचं काम त्या स्वरूपाचं असेल आणि तुम्ही सुरुवातीपासूनच ती व्यवस्था लावली, जर मग ते शुगरवरती, मधुमेहावरती, हायपरटेन्शनवरती पहिल्यापासूनच जर कमांड घ्यायला लागलो तर मात्र त्याचे दुष्परिणाम टाळता येतील. आपण काय करतो, मुळात मधुमेह झाला, हायपरटेन्शन झालं की लगेच आधुनिक शास्त्राची औषधं चालू करायला लागतो आणि आपण निर्धास्त होतो. म्हणजे बरीच लोक मला असं सांगतात, बोलणारे आहेत माझे रुग्ण, बरेच मला असे म्हणतात, काय डॉक्टर आयुर्वेदिक औषध घेतोय, खूप पथ्य पाळावं लागतं, तरी थोडी खालीवर फ्लक्च्युएशन शुगर होते, आधुनिक शास्त्राचे औषध घ्या, आम्ही श्रीखंड बासुंदी खातोय तरी आमची शुगर वाढत नाही. असं कसं होईल? तुम्ही श्रीखंड बासुंदी खाताय पण औषधी त्याच मात्रेत डोस घेताय, इन्शुलिन घेताय, म्हणून ते कंट्रोल राहत असेल तर ती स्वतःची फसवणूक आहे. मुळात हे विकार आपण सांभाळायचे नाहीत. हे विकार ज्यांचे बरे होतात त्यांनी बरे केले पाहिजेत पहिल्यांदा. मग त्यांना दिनचर्या असू दे, आहाराचं नियोजन असू दे, रात्रीचर्या असू दे, ह्या सगळ्याचं नियोजन करून जिथं बिघाड झाला आहे, मधुमेह होण्यामागं, उच्च रक्तदाब होण्यामागं काही तर कारण आहे ना. उच्च रक्तदाब आहे, पोट साफ होत नाही म्हणून आहे. उच्च रक्तदाब आहे, यकृताचे लिव्हरचं फंक्शन कमी आहे म्हणून आहे. उच्च रक्तदाब आहे, पित्ताचं सिक्रेशन जास्त होतं म्हणून आहे. उच्च रक्तदाब आहे, मेंदूशी विकाराशी संबंधित आहे म्हणून आहे. किंवा शुगर आहे, ती स्ट्रेस शुगर आहे, ती पोटाशी संबंधित आहे, ती दिनचर्येशी संबंधित आहे, की गोड खाण्याशी संबंधित आहे, का लिव्हर फंक्शन हॅम्पर आहे म्हणून संतर्पण म्हणजे स्थौल्य जाड लोक आहेत म्हणून आहे, का कर्षण जास्त झाले. म्हणजे असं नाही आहे बरं का, खूप खाणाऱ्या लोकांना शुगर होते. आयुर्वेदानुसार ज्याचं कर्षण होतं, लेखन होतं, त्यांनाही शुगर झालेली आहे.
ती वाताच्या अनुषंगानं होते. त्यामुळे ह्याचं निदान जर केलं तर कमीत कमी आता काहीच सगळे आता आयुर्वेदानुसार 20 प्रकार शुगरचे सांगून ठेवलेत, त्यातले 4 वाताचे बरे होत नाहीत, बाकी सगळ्यावर छान पद्धतीने ट्रीटमेंट करता येते. याचा अर्थ 4 जे बरे होत नाहीत त्याची ट्रीटमेंट नाही अशातला भाग नाही, त्याची ट्रीटमेंट आहे पण ते बरे होत नाहीत. बरे होत नाहीत म्हणजे जशी कन्सेप्ट असते आधुनिक शास्त्रानुसार की हे मेंटेन करावे लागतं, तसे हे शुगरचे 4 प्रकार आहेत, ते मरेपर्यंत त्यांना मेंटेन करावं लागतं. आहार, औषधं, बाकीचे मात्र योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर बरे होऊ शकतात. जर बरे होणारे शुगरचा प्रकार असेल, बरे होणारा उच्च रक्तदाबाचा प्रकार असेल तर तो लवकर आयुर्वेदाच्या माध्यमातून बरा करता येतो. तर तीच जर पण आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेत राहिलो तर त्या आजार आणि ती ट्रीटमेंट ह्याचे लॉंग टर्म दुष्परिणाम होऊन ते शरीरावरती तर दिसतातच, पण मग वेगवेगळ्या व्हायटल ऑर्गनवरती त्याचे परिणाम दिसून आपल्याला पडद्यासारख्या विकार आजार म्हणजे डोळ्यांच्या अवयवावरती सुजेसारख्या स्वरूपात आपल्याला लक्षण दिसायला लागतात. आणि नंतर मग सेम इंजेक्शनसारखी ट्रीटमेंट करून नंतर एका स्टेजनंतर डोळ्याला कायमस्वरूपी आपल्याला अंधत्व येतं. ह्याच्यासोबतच जसे हृदयामध्ये ब्लॉकेजेस व्हायला लागतात, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस व्हायला लागतात, तसे डोळ्यांच्या अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिन्यांमध्येही ब्लॉकेजेस होतात. आता मुळातच डोळ्याचा जो पडदा आहे तो मसुरीच्या डाळी इतका छोटा आहे. दिसताना एनलार्ज करून दाखवताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मोठा फोटो करून दाखवला जातो, पण सगळ्यात नाजूक सगळ्यात छोटा अवयव म्हणजे डोळ्याचा पडदा. तो मसुरीच्या डाळी इतका जर पडदा असेल तर त्याच्यावरच्या रक्तवाहिन्या कितीशा त्या मोठ्या असणार आहेत, केसांपेक्षाही त्याचा आकार छोटा असतो. मग अशामध्ये ब्लॉकेजेस व्हायला ती गुठळी काही मोठी असायची गरज नाही. ज्या वेळेला तुमच्या दिनचर्येमध्ये वैविध्यता असते, त्यामुळे ज्यावेळेला तुमच्या खाण्याच्या पिण्याच्या सवयींमध्ये किंवा इतकी विविधता असते किंवा एक साम्यता नसते, घाणेरडं सततच खाल्लं गेलं जातं. जसं पूर्वी काय व्हायचं, महिना 2 महिने 3 महिने घरचं खाऊन कंटाळायला आणि कधीतरी 2-4 महिन्यातनं हॉटेलिंगला जातोय, तसं आता काही कुटुंबामध्ये झाले की कधीतरी चेंज म्हणून घरी जेवण बनवलं जातं. मग अशा लोकांमध्ये पिझ्झा आहे, बर्गर आहे, बटर आहे, चीज आहे, की ह्या पदार्थांचा अतिरेक सेवन, अननेसेसरी औषधांचा अतिरेक सेवन, अँटीॲलर्जिक औषधांचा अतिरेक सेवन, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः उपचार करणं, नको तितका व्यायामाचा अतिरेक करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला आतड्यावरती, लिव्हरवरती, रक्तावरती आणि पित्तावरती यायला लागतो, त्यावेळेला रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते आणि मग त्याचा परिणाम गुठळ्या व्हायला लागतात. ह्या ज्या गुठळ्या हृदयात जशा होतात तशाच केशवाहिन्या म्हणजे पडद्यावरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यात ज्यावेळी गुठळी व्हायला लागते त्यावेळेला मात्र त्याचा सप्लाय पुढच्या पडद्याच्या रक्ताचा सप्लाय हॅम्पर होतो. जिथं ब्लॉक असतो तिथं रक्तवाहिनी फुटते आणि मग पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा वारंवार पडद्याचा सप्लाय हॅम्पर झाल्यामुळं रक्तस्राव मागं होत असल्यामुळं त्याचा परिणाम पडद्यावरती येतो आणि आपल्याला खूप दिवस हे फ्रिक्वेंटली होत राहिलं की नंतर अशा रुग्णांमध्येही आपल्याला पडद्याला सूज येताना दिसत असते. ह्याची ट्रीटमेंट सेम. म्हणजे आता किती मी सांगतोय बघा, मगापासून सांगतोय, वेगवेगळी कारणं सांगतोय, वेगवेगळे विकार सांगतोय, त्याचं सिम्पटम मात्र पडद्यावरती सूज येताना दिसते. आजार काही असो, आजार कशाने उत्पन्न होऊ दे, आजार औषधानं होऊ दे, सर्जरीने होऊ दे, खाण्यापिण्यामुळे होऊ दे, दिनचर्येमुळे होऊ दे, औषधांचा साईड इफेक्टमुळे होऊ दे, त्यांची ट्रीटमेंट एकच आहे, इंजेक्शन. आयुर्वेदात मात्र त्याचा प्रत्येकाचा विचार वेगळा केला आहे. म्हणून योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर ह्या आजारात्मक उत्पन्न जे पडद्याची जी सूज आहे ते आपल्याला घालवते. ते कारण मूळ विकाराचा, मूळ दोषांचा, मूळ कारणांचा विचार जो आहे तो आयुर्वेद करून मग ट्रीटमेंट करत असतं. त्यामुळे योग्य वेळी ट्रीटमेंट करणं फार गरजेची गोष्ट आहे. आता हे रक्तदृष्टी जी होते ती बऱ्याच वेळा, आता तुम्ही म्हणत असाल की बऱ्याच असं वेळा होतं किंवा आपल्या डोक्यात असं असतं की जंत हे लहान मुलांनाच होतात. असं नाही आहे. जंत ही अशा दरवेळेला अशौचामुळेच होतात असंही नाही आहे. अशौच म्हणजे अशुद्धी असेल, हात स्वच्छ नाहीत किंवा शुद्धता नसताना घाणेरड्या ताटात जेवले, कसंही जेवले, कुठेही जेवले, स्वच्छता न बाळगता जर खाणंपिणं केले गेले तर, किंवा गोड खाणं गेले, आणि तिसरं लहान मुलांना. ह्याच्या व्यतिरिक्त जंताचं आपल्या डोक्यात येत नाही. कोणताही अन्नपदार्थ एक ठराविक वेळेत तो पचला गेला नाही, तो आतड्यांमध्ये त्याच्या वेळेपेक्षा जास्त पडून राहायला लागला की त्याच्यात जंताचं फॉर्मेशन व्हायला लागतं. एका दिवसात नाही होणार, थोडे दिवस लागतील. फ्रिक्वेंटली ही प्रोसेस ज्यावेळेला व्हायला लागते, ज्यावेळेला साधी भाजी पोळी 3 तासात पचायच्या ऐवजी 7-8 तास 10 तास घ्यायला लागतं, त्यावेळेला मात्र हे वारंवार व्हायला लागल्यानंतर मात्र जंताचं फॉर्मेशन व्हायला लागतं. आणि हे ज्यावेळेला दंताचं फॉर्मेशन व्हायला लागतं, बऱ्याचदा तुम्ही बघित असाल जंत झाले तर खूप खाका करतात किंवा अतिशय भूक मंदावलेली असते.
आणि मग अशा लोकांच्या डोळ्यांना सूज येते, चिडचिडी व्हायला लागतात, चेहऱ्याला सूज येते, केस गळायला लागतात, वाढ खुंटते. हे जसं शरीराची शारीरिक लक्षणे दिसायला लागतात त्या पद्धतीनं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली एखादा मोठा विकार आहे, लिव्हर फंक्शन हॅम्पर झाले, मलावरोध आहे, पोट साफ होत नाही आणि त्या व्यक्तीला जर वारंवार जंत व्हायला लागतील तर शरीरात विषाचा परिणाम इतका मोठा येतो की त्याच्यामुळं आपल्याला पडद्याला सूज यायला लागते. आता जर जंतांमुळं लिव्हरवरती परिणाम होऊन जर सूज येत असेल आणि असं सांगायला की काही एखादे आधुनिक शास्त्रात डॉक्टर वेड्यात केलेलं, हे आधुनिक शास्त्रानुसार सांगितलेलंच नाही. पण हेच त्या व्यक्तीचं जर वयाच्या 35, 40 आणि 85 वर्षी रेटिनल इडेमा येत असेल आणि त्याचं निदान आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं कृमीपातन केलं की जाते ना सूज. तर मूळ कारण काय हे फार महत्त्वाचं आहे. तर मूळ कारणाच्या अनुषंगानं ही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर इपिरेटिनल मेम्ब्रेन म्हणून एक विकार पडद्याच्या अनुषंगानं तयार होतो. जशी दुधावरती साय तयार होते गरम केल्यानंतर, तशीच पडद्यावरती वेगवेगळ्या कारणानं, आधुनिक शास्त्रानुसार त्याचं फारसं उहापोह केलेलं नाही, त्याची कारणांचा उहापोह केलेला नाही, पण आयुर्वेदानुसार त्याचा विचार वेगळा आहे. ज्यावेळेला पडद्यावरती ते एक वेगळा लेअर यायला लागतो त्यावेळेला रक्तातल्या पित्ताचा उद्रेक झाल्यामुळं कसं होतं, जशी आपण मंद गॅसवर ज्यावेळेला दूध गरम करायला लागतो त्यावेळेला खरपूसवरती साय यायला लागते, तसं रक्तात ज्यावेळेला पित्ताचा उद्रेक व्हायला लागला आणि तो मग त्या व्यक्तीचं जर चॅपचे हॅम्पर आहे, ते लिव्हर फंक्शन कमी आहे, रक्तदृष्टी ऑलरेडी आहे, खाणंपिणं खराब झालेलं असेल, पडद्याशी संबंधित इतर काही विकार होऊन गेले असतील, तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला त्या पडद्यावरती तुम्हाला आवरण जमा झालेलं दिसतं आणि त्याला इपिरेटिनल मेम्ब्रेन म्हणतात. ह्या विकारांमध्येही आपल्याला बऱ्याचदा पडद्याला सूज येताना दिसत असते. आता मी जी वेगळी कारणं सांगतोय त्या वेगवेगळ्या कारणांचा एक समन्वयछेदानं आपल्याला हेच सांगता येईल की मूळ ती इपिरेटिनल मेम्ब्रेन असू दे, डायबेटिक रेटिनोपॅथी असू दे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असू दे, कृमींमुळे होऊ दे, जिरलेल्या सर्दीमुळे वारंवार पडद्याला सूज येऊ दे, लिव्हर फंक्शन हॅम्पर झाल्यामुळे येऊ दे किंवा बाकी कोणत्याही कारणाने येऊ दे, ज्यावेळेला रक्तावरती परिणाम येऊन वारंवार पडद्यावरती सूज यायला लागते त्यावेळेला निदान होणं महत्त्वाचं. बऱ्याचदा असं होतं की किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये मला ज्यावेळी यायला लागतात वारंवार डायलिसिस करायला लागतो आणि एका बाजूला त्याचा पडद्यावरती परिणाम होताना दिसतो. आता डायलिसिस करतोय ना, रक्तशुद्धी करतोय ना, तरी मग का होतं? तरी होण्यामागचं कारण रक्तशुद्धी दुरुस्त करणे हे गरजेचं आहे. ते न करता फक्त आपण डायलिसिस करत राहतो, त्याचे खाणंपिणं सांभाळत राहतो. लिव्हर फंक्शन चांगलं करण्यासाठी, किडनी फंक्शन चांगलं करण्यासाठी काहीही मेहनत फारशी घेताना दिसत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावरती होतो आणि मग त्याचा परिणाम आपल्याला सुजीच्या अनुषंगानं व्हायला लागतो. मग ह्यात सगळ्यामध्ये मूळ कारणांचा उहापोह करायला लागलो तर मग त्याचं कारणाचं काय? आता किडनी फेल्युअर झाली तर कशामुळे झाली? तो ड्रिंकर होता, त्याला पोटाचे विकार होते, त्याला रक्तदृष्टी होती, त्याला किडनीशी संबंधित काय आजार होते, काही मोठे आजार होऊन गेलेले ज्याचा परिणाम रक्ताची दृष्टी येऊन किडनीवरती परिणाम झाला आहे हे बघावं लागतं. रक्तदृष्टी झाल्याशिवाय किडनी फेल्युअर होत नाही, कारण किडनी ही रक्ताची आणि चरबीची मेदाची बनलेली असते. ज्या वेळेला रक्तदृष्टी व्हायला लागते, रक्तदृष्टी झाली की मग पेशींचं रिजनरेशन हॅम्पर व्हायला लागतं. आयुर्वेदात मी दरवेळेला हे सांगत असतो, कोणतंही रसायनचिकित्सा म्हणून कन्सेप्ट आहे, मेलेले पेशी तयार करायची जी ताकद आहे ना त्या रसायनचिकित्सेत आहे. रसायनचिकित्सा काय करतं? रक्त तर शुद्ध करतंच, पण रक्ताची ताकद एवढी वाढवतं की नवीन पेशी तयार व्हायला लागतात. म्हणून बऱ्याचदा बघा ऑप्टिक न्यूरायटिस किंवा ऑप्टिक ॲट्रोफीच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा व्हिजन लॉस होत असताना आयुर्वेदिक औषध घेतली की त्याची व्हिजन वाढताना दिसत असते किंवा पेशी तयार होताना दिसत असतात. तर हे ज्यावेळेला रक्तशुद्धी करून रसायन चिकित्सा करायला लागलो तर किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये किडनीचे पेशी चांगले तयार व्हायला लागतात आणि त्यांचे डायलिसिस कमी होऊन आपल्याला रक्ताची क्वालिटी दुरुस्त करता येते आणि डोळ्यावरचे परिणाम घालवता येतात. मूळ कारण सगळ्यात परत आलं की रक्तदृष्टीची जी कारणं आहेत किंवा आत्तापर्यंत सांगितलेली कारणं आहेत त्याचा परिणाम शरीरावरती होऊन पर्यायानं डोळ्यावरती होतो आणि सूज येते. त्यासाठी मूळ आजाराचं निदान आणि चांगल्या वैद्यांकडे नाडे दाखवून त्याचे परीक्षण करून चिकित्सा करणं, जेणेकरून आपल्याला डोळ्याच्या पडद्याची सूज जी कारणं आहेत त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली तर पडद्याची सूज टाळता येते आणि योग्य वेळी ट्रीटमेंट केली तर सूज घालवता येऊ शकते. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. फारच छान सर, आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतात आणि अधोरेखित करायची गोष्ट अशी की स्वच्छतेविषयी सरांनी सांगितलं आहे, आहार सकस आणि पौष्टिक खायचा आहे आणि रसायन चिकित्सेविषयी देखील सरांनी सांगितलं आहे. अजून सरांकडून आपल्याला खूप जाणून घ्यायचं आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड सोलापूर नागपूर पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड सोलापूर नागपूर पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे डोळ्याच्या पडद्याला जी येणारी सूज आहे त्याविषयी. आपण वेगवेगळी कारणं जाणली आणि आता आयुर्वेदिक उपचार काय आहेत ते जाणून घेऊया तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून. काय सांगणार डॉक्टर साहेब? जसं म्हणजे ह्याच्यात मुळात हा बेसिक प्रश्न आहे की ह्याची ट्रीटमेंट करता येते का? तर नक्की करता येते. मुळात मूळ आजारच वेगळे आहेत आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम म्हणून आपल्याला पडद्यावरती जर सूज दिसत असेल तर त्या आजारांची ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगून ठेवली ना, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीनं आहे. जसं आता पहिल्यापासून घेऊ की कॅटरॅक्ट सर्जरीचं मी सांगितलं, मोतीबिंदूची सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला सूज येते, त्याचं कारण तुमचं आयुष्यभर केलेला उद्योग आहे. तर मग त्यासाठी ते डिजनरेशन का झाले, वातप्रकोप का झाला आहे, धातुक्षय काय झाला आहे, त्यानुसार जर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यात बऱ्याचदा बस्ती ही चिकित्सा केली जाते. बस्तीसोबत डोळ्याची काही क्रियाकलाप आहेत. डोळ्यावरती धार सोडणं, डोळ्यावरती ओल्या वनस्पतीचं वाटण ठेवणं, सुक्या वनस्पतींचं वाटण करून डोळ्यावरती ठेवणं, डोळ्यात ड्रॉप सोडणं, त्याला आच्छोदन म्हणतात, जळू लावणं आहे, त्यानंतर नस्य प्रोसेस आहे, गंडूश आहे, पादलेप पादाभ्यंग आहे, शिरोधारा आहे, शिरोवेष्टन आहे. ह्या प्रोसेस बस्तीसोबतच ह्या गोष्टी करून घ्यायला लागतात, जेणेकरून एका बाजूला बस्तीने शरीर शुद्धी व्हायला लागते, वात प्रकोप कमी होतो, धातुक्षेम भरून निघायला लागतो आणि ह्याचा परिणाम जो डोळ्यावरती आहे तो एका बाजूला कमी होऊन मग आपल्या पडद्याची सूज कमी होते आणि दृष्टी स्थिर स्थावर करता येते. एक प्रतिकात्मक तुम्हाला उदाहरण दिलं तसं सेम आहे. आदिमंत म्हणजे ग्लॉकोमाच्या केसमध्ये मूळ कारण ग्लॉकोमाचं काय आहे ते शोधून मग काही लोकांना त्याच्यात वमन आहे, काही लोकांना विरेचन आहे, काही लोकांना बस्ती आहे, काही लोकांना जळू आहे, काही लोकांना हे सगळंच करावं लागतं. त्याच पद्धतीनं स्टिरॉइडचा परिणाम स्वरूप आहे तर त्याची विष चिकित्सा करायला लागते. म्हणजे सततचे स्टिरॉइड वापरले गेले असतील आणि त्याचा परिणाम लाली, सूज, ठणक आणि मग त्याचं पर्यवसन पडद्याची सूज असे आले असेल तर आगद चिकित्सा आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीनं सांगून ठेवली. एका बाजूला आगद चिकित्सा, त्या विषांची चिकित्सा करायला लागते. ज्या स्टिरॉइडचा, ज्या आधुनिक शास्त्रांच्या औषधांचा विषासारखा परिणाम येऊन डोळ्यावरती सूज आलेली असेल तर ती विष नलिफाय करायची आगद चिकित्सा एका बाजूला करायला लागते. आणि मग त्याच्यासोबत मग काही लोकांना वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे आणि मग डोळ्यांचे क्रियाकल्प, डोळ्यांच्या सगळ्या प्रोसिजर 7 ते 8 प्रोसिजर आहेत ज्याच्यात आपल्याला त्या सगळ्या कराव्या लागतात. हे जसं आगत चिकित्सा विषांचा किंवा स्टिरॉइडचा परिणाम आपल्याला सांगतो, तसंच पुढचं डायबेटिक रेटिनोपॅथी असेल, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असेल किंवा किडनी फेल्युअर असेल, त्याचा परिणाम स्वरूप सूज असेल तर त्याचं मूळ कारण शोधणं. म्हणजे आता शुगर असेल तर ते कफाच्या शुगरातले 10 प्रकार आहेत, पित्ताचे 6 प्रकारापैकी कोणता प्रकार आहे का वाताच्या 4 प्रकारापैकी कोणता प्रकार आहे तो शोधणं आणि त्या अनुषंगानं सार्वधिक चिकित्सा, मग बस्तीपासून वमनापर्यंत जे काय आहे ते आणि मग डोळ्यांची काही प्रोसिजर हे एका बाजूला करत राहणं. सेम जसं कॅटरॅक्ट सर्जरी सांगितलं, ग्लॉकोमा सांगितलं, हायपरटेन्शन सांगितलं, तर इपिरेटिनल मेमोरेनच्या बाबतीत ही तीच गंमत आहे. थोडक्यात आयुर्वेदिक औषध ट्रीटमेंट करताना पोटातल्या आभ्यंतर औषधासोबतच शरीरशुद्धी आणि डोळ्यांची शुद्धी केल्याशिवाय हा विकार बरा होत नाही. ह्याचं कारण हा विकार येताना तेवढा वेळ घेत असतो. शुगर झाली 2, 5, 10 वर्ष, हायपरटेन्शन 2, 5, 10 वर्ष, किडनी फेल्युअर व्हायलाच 10 वर्ष लागतात, कॅटरॅक्ट व्हायला तर 40-50 वर्ष लागतात. 40-50व्या वर्षी 40 वर्षानंतर कॅटरॅक्ट आपल्याला मोतीबिंदू डिटेक्ट व्हायला लागतो. म्हणजे तो विकार व्हायला त्या शरीरानं तितका वेळ घेतला आहे. तो वेळ ह्याच्यासाठी घेतला आहे, ती बाधा झाल्याशिवाय, शरीर पूर्ण मध्ये दोष उत्पन्न झाल्याशिवाय ती प्रोसेस घडलेली नाही. तर ती शरीरशुद्धी पूर्ती झाल्याशिवाय, डोळ्यांची शुद्धी पूर्ती झाल्याशिवाय अपुनर्भव चिकित्सा होत नाही.
म्हणजे आयुर्वेदानुसार जसं सांगितलं की मूळ दोष काढणं, ती एकदा प्रोसेस केली की ते विकार पुन्हा पुन्हा नाही उत्पन्न होत. तर ते करायचं असेल तर पूर्ण शरीरशुद्धी एका बाजूला, पोटातली औषधं एका बाजूला, जे मूळ निदान आहे त्या अनुषंगानं, आणि डोळ्यांची शुद्धीसाठी डोळ्याची जे पंचक्रम, पिंडी, बिडालक, आच्योतन, नेत्रसेक किंवा नस्य आहे, शिरोवेष्टन आहे, शिरोधारा आहे, जळू आहे, हे डोळ्याच्या प्रोसेस वेगळ्या, शरीरशुद्धीच्या प्रोसेस वेगळ्या, ह्या सगळ्या एकत्र करायला लागलो तर जो मोठा विकार येत असतो शरीरात आणि त्याचे दुष्परिणाम सुजेच्या हिशोबाने दिसत असतात, किंवा डोळ्याचे काही मोठे विकार आहेत, जसं मी सांगितले की रक्तवाहिन्यांमध्ये, पडद्याच्या वरती रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या व्हायला लागलेल्या आहेत किंवा पडद्याला सूज आलेली आहे, हे जे मूळ कारणं आहेत, ही जी पडद्याचे विकार आहेत त्याचे त्या विकाराच्या अनुषंगानं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली तर त्याची खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ट्रीटमेंट करता येते. आता ह्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून बऱ्याचदा पडद्याची सूज झाली, वारंवार इंजेक्शन घेतली जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग त्याचं पर्यवसन बऱ्याचदा पडद्याला भोग पडतं किंवा पडदा फाटतो. तर त्याही विकारांची ट्रीटमेंट योग्य वेळी केली गेली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं यश घेता येतं. फक्त योग्य वेळी दाखवणं फार गरजेची गोष्ट आहे. फार छान डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आला आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळ झाली आजच्या कार्यक्रमात इथेच थांबायची. तर पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392, तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.